नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण ब्रिटानिया स्टाईल स्लाइस केक बनवणार आहे। या पद्धतीने केलेला केक अतिशय छान, सॉफ्ट, स्पंजी, अगदी बेकरीसारखा मऊ लुसलुशीत केक तयार होतो। हा केक बनवत असताना मी बटर, अंडी, क्रीम, कंडेन्स मिल्क, मिल्क पावडर किंवा दह्याचा अजिबात वापर न करता अगदी घरामध्ये उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये हा केक बनवलेला आहे। आजचा केक खूप स्पेशल आहे, यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी घरचं फ्रेश 200 ग्रॅम लोणी घेतलेलं आहे। हे लोणी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, म्हणजे लोण्यामध्ये असलेला आंबटपणा निघून जातो। आता हे सर्व लोणी एका मोठ्या पातेल्यामध्ये मी घेत आहे आणि इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने आपल्याला साधारणपणे 1 ते 1.5 मिनिट फेटून घ्यायचं आहे। लोण्याचा कलर अगदी पांढरा शुभ्र चकचकीत होईपर्यंत आपल्याला हे फेटायचं आहे। बघा, या पद्धतीने मी अगदी मस्त असं चकचकीत होईपर्यंत हे लोणी फेटून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता मस्त पांढरं लोणी इथं तयार झालेले आहे। आता यामध्ये मी 450 ग्रॅम पिठी साखर घालत आहे। ही आपली रोजचीच रेग्युलर साखर मी मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि साखर घातल्यानंतर लगेच बीटर चालू न करता थोडंसं बंद बीटरनेच फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये बीटर चालू करून फिरवायचं आहे। जर आपण लगेच बीटर फिरवलं तर साखर सगळीकडे पसरते, यासाठी आपल्याला बंद बीटरनेच साखर फिरवायची आहे आणि नंतर चालू करायचं आहे। साखर आपली व्यवस्थित फेटून झालेली आहे। आता यामध्ये मी 1 वाटी दूध घालून पुन्हा हे फेटून घेतलेलं आहे। आता यामध्ये 1 टीस्पून व्हॅनिला एसेन्स घालत आहे आणि 5 ते 7 थेंब पिवळा कलर घालत आहे। कलर घालणं ऑप्शनल आहे, पण कलर घातल्यामुळे अगदी केक बेक झाल्यानंतर खूप छान असा दिसतो। आता इथं आपण कलर आणि एसेन्स घालून फेटून झालेला आहे। आता यामध्ये मी 600 ग्रॅम चाळून घेतलेला मैदा घातलेला आहे। त्यामध्ये 3 टीस्पून बेकिंग पावडर, 2 टीस्पून बेकिंग सोडा घालणार आहे आणि हे व्यवस्थित असं चमच्याच्या साहाय्याने हलक्या हाताने मिक्स करायचं आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालताना शक्यतो फ्रेश आणि चांगल्या क्वालिटीची वापरा, म्हणजे केक आपला अगदी छान मस्त असा फुगला जातो आणि स्पॉन्जी होतो। तर हे बघा, या पद्धतीने मी मिक्स करून घेतल्यानंतर हे बॅटर थोडंसं दाटसर वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये पुन्हा अर्धी वाटी पाणी घातलेलं आहे। तुम्ही इथं पाणी किंवा दूध वापरू शकता आणि पुन्हा व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने। तर यानंतर मी थोडंसं अगदी अर्धा मिनिट इलेक्ट्रिक बीटरच्या सहाय्याने बॅटर सगळं एकसारखं होण्यासाठी फेटून घेत आहे। इथं आपल्याला जास्त न फेटता अगदी थोडंसंच फेटून घ्यायचं आहे। तर इथं मस्त असं आपलं अगदी छान केक बॅटर तयार झालेला आहे। खूप घट्टही नाही आणि खूप पातळही नाही, या पद्धतीचं आपल्याला केक बॅटर इथं तयार करायचा आहे। हा केक बेक करण्यासाठी मी 10 बाय 12चा केक टीन घेतलेला आहे आणि केक टीनला सगळीकडून व्यवस्थित असा बटर पेपर लावलेला आहे। आता त्यामध्ये मी हे तयार केक बॅटर घालून सगळीकडे व्यवस्थित पसरून घेत आहे आणि टॅप करून घ्यायचं आहे। टॅप केल्यामुळे त्यामध्ये असलेले एअर बबल्स निघतात आणि त्यावरती आपण साधारणपणे 3 ते 4 टेबलस्पून तुटी फुटी घालणार आहे। आता आपला केक टीन इथं तयार झालेला आहे। OTG मी प्रीहीट करण्यासाठी 10 मिनिट ठेवला होता आणि ते प्रीहीट झालेल्या OTGमध्ये आपण हा केक टीन ठेवून घेऊया। साधारणपणे 180 अंश सेल्सिअसला मी 45 ते 50 मिनिट हा केक बेक करून घेणार आहे। केक मोठा असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागत आहे केक बेक होण्यासाठी। 2.5 किलोपेक्षा थोडासा जास्तच केक आपला हा तयार होतो या प्रमाणामध्ये। बघा, या पद्धतीने अगदी मस्त असा आपला इथं केक बेक होत आलेला आहे। अगदी छान कलरही आलेला आहे। पाहता क्षणी खावासा वाटणारा केक आपला इथं तयार होत आला आहे। केक बेक झाल्यानंतर आपल्याला तो पूर्ण असा थंड करून घ्यायचा आहे। केक थंड झालेला आहे। आता हा साईडने आपण काढून घेऊया। बघा, या पद्धतीने चाकूच्या सहाय्याने आपल्याला साईडने काढून घ्यायचा आहे। केक थंड झाल्यानंतरच काढायचा आहे। जर गरम केक आपण काढला किंवा कट करायला गेला तर त्याचे केक क्रम्स जास्त निघतात। आता आपण जो बटर पेपर लावलेला आहे तो काढलेला आहे। अगदी छान मस्त असा आपला केक बेक झालेला आहे। पुन्हा मी हा केक टीनवरती केक ठेवून घेतलेला आहे आणि
चाकूच्या साह्याने केक अगदी उभा मी 2-3 स्लाइसमध्ये कट केलेला आहे। आता मी त्याच्या स्लाइस कट करून घेत आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मस्त असा केक आपला मऊ लुसलुशीत बेक झालेला आहे। आता ह्या सर्व केक स्लाइस आहेत ती मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे। अतिशय छान मऊ लुसलुशीत अप्रतिम असा केक आपला इथं तयार झालेला आहे। तुम्ही पाहू शकता अगदी मऊ कापसासारखा केक इथं बेक झालेला आहे। अगदी 2 ते 3 दिवस सहज टिकतो, खराब होत नाही। आता हा केक स्पेशल म्हणजे मला हा गावाकडे शेतामध्ये काम करणाऱ्या मावशींसाठी हा केक घेऊन जायचा होता। बरेच दिवस झालं त्या मला म्हणत होत्या की ताई तुम्ही खूप छान केक बनवता, तर आमच्यासाठी कधी केक आणणार आहे। तर काय होतं 3 ते 4 तास ट्रॅव्हलिंग करून केक घेऊन उन्हाळ्यामध्ये केक घेऊन जाणं शक्य नाही, कारण केकची क्रीम आहे ती मेल्ट होऊ शकते। तर यासाठी मी आज ठरवलं की आपण यांच्यासाठी हा स्लाइस केक बनवूया आणि घेऊन जाऊया। आता हा केक मी सर्व शेतामध्ये काम करत असलेल्या मावशींना दिला। सर्वांना केक आणि एक बिस्किटचं पॅकेट दिलं। सर्वांना केक खूप आवडला, अगदी खुश झाल्या। म्हणला ताई तुमचा केक खूप छान आहे आणि हा एगलेस केक असल्यामुळे सर्वांनाच खाता आला। अतिशय छान अप्रतिम असा हा केक झाला होता। सर्व शेतातल्या मावशी खुश झाल्या, त्यांना तर केक खूपच आवडला। अगदी मस्त असा हा आपला केक झालेला होता आणि अगदी देपर्यंत छान राहिला। मस्त मऊ लुसलुशीत आपला इथं केक तयार झालेला आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।